जय हिंद सर्वांना. सर्वांनी तयारीला लागायचंय, कारण 101% भरती निघणार आहे. जाहिरात कधी पण पडू शकते. जाहिरातीचा बॉम्ब पडला, संदीप्या गंप्या ताई तू सावध असणं गरजेचं आहे. बरोबर. कारण कसं आहे, हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करायची. ज्यांनी तुझ्याकडे बोट केलं, बूट घालताना जे तुझ्यावर हसले त्यांना दाखवून देण्याची की मी करू शकतो, मी करू शकते. वर्दी मी घालू शकतो, वर्दी मी घालू शकते. बरोबर. समोर बघा, पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 10,908 जागा आहे. आता एक सांग, तुला जागा किती लागणार आहे? तुला जागा लागणार आहे एक जागा. याच्यावर तुला तुझं नाव कोरायचं आणि ह्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या 100% भरण्याचे आदेश आहेत. हे महत्वाचं आहे. तेवढ्या जागा 100% भरण्याचे आदेश आहेत एवढे. आणि काही जण ज्ञान हेपले येतील, आता ज्ञान पाजळतील कमेंट मध्ये, आलेलं परिपत्रक चुकीचं आहे. आणि हे ज्ञान पाजळे कोण आहेत माहित आहे का? ज्यांचं 1600 मीटरचा टायमिंग 8 मिनिटं आहे, ज्यांचा 100 मीटरचा टायमिंग 20 सेकंद आहे, ज्यांचा गोळा 3 मीटर पडतो, असे ज्ञान पाजळे आहेत. ह्यांना घरामध्ये यांचे आई वडील ह्यांना मनावर घेत नाहीत, पण इथं कमेंट मध्ये येऊन ज्ञान पाजळणार. निघतच नसते, पुढीच जात असते, ते काय पण होऊ दे. पण मित्रांनो, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचा अभ्यास तुम्ही चालू राहू द्या. कारण हे भरती निघल्यावर जागा होणार आहे. तुम्ही भरतीच्या आधीपासून अभ्यास करता. आणि जर भरतीबद्दल सगळी काय माहिती पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याचे लिंक कमेंट मध्ये टाकतो. तिथं जॉईन व्हा. तिथं तुम्हाला फ्री टेस्ट, फ्री नोट्स मिळतील, सर्व विषयाच्या नोट्स मिळतील. बरोबर. पण आशांकडे काही लक्ष देऊ नका, हे लक्षात ठेवा. तुमचं काम चालू राहू द्या. हळूहळू हळूहळू हळू रोज एक चॅप्टर क्लिअर करा. ह्या असल्या भडव्यांकडे लक्ष देऊ नका. पुढची पद बघा. पोलीस शिपाई चालक साठी 234 जागा आहेत. पोलीस शिपाई चालक साठी किती? चालक शिपाई. लायसन तयार आहे का बघा. लर्निंग लायसन वर फॉर्म भरता येतो का? भरता येत नाही. लायसन तुमच्या हातामध्ये लागते, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. SRPF साठी 2393 जागा आहेत. बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते SRPF व्हायचं. बरेच विद्यार्थी फॉर्म भरतात. बरोबर. याला ग्राउंडचे काय इव्हेंट आहेत याची पण सगळी माहिती तुम्ही घ्यायची आहे. बघा. कारागृह शिपाईसाठी 554 जागा आहेत. ह्या जागा कुठे एका जिल्ह्यामध्ये नाही, ह्या टोटल 36 जिल्ह्यामध्ये जागा आणि जिल्ह्यावाईज जागा जाहीर होणार आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. बॅट्समॅन साठी 25 जागा. ज्याची हाईट कमी आहे, ज्याची उंची कमी आहे, ज्याला भरती करायची इच्छा आहे, त्याच्यासाठी इथं चान्स असतो. इथं उंचीमध्ये सूट आहे. बरोबर. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी ह्याचं प्रमाणपत्र मिळतं बॅट्समनचं, ते काढून घ्यायचं आणि त्याच्यावर तुम्ही कुठलंही एक वाद्य वाजवायचं असतं. रमडोल असेल, शहनाई असेल, याच्यामध्ये कुठलं तर वाद्य वाजवायचं आणि त्यावर भरती करायची असते. समोर बघा. आणि टोटल 14,114 जागा आहेत. टोटल जागा किती आहे? त्या 14,000. पण तुला लागणार आहे एक. तुझं टार्गेट काय? एक जागा. म्हणून सावध राहा. भरतीचा बॉम्ब कधीही पडू शकतो. दुसऱ्याकडे लक्ष देऊ नका. कोण खोटं म्हणते त्याला खोटा आहे म्हणा, कोण निघत नाही म्हणा, काही हरकत नाही. पण तुमचा अभ्यास निरंतर चालू ठेवा, कारण यश तुम्हाला मिळणार आहे. जो कारण सांगत बसतो, भरती आलेली पण कळणार नाही, निघून गेलेली पण कळणार नाही, तुझ्या शेजारचा भरती झालेला पण कळणार नाही. तू गावात एवढंच करत राहशील. बरोबर. कारण ज्याचं होणं फिक्स असतो तो अभ्यास करतो. ज्याला 4 गलीत हिंडायचं असतं तो काय करतो? फक्त दुसऱ्याला नावं ठेवतो, हे लक्षात ठेवा. इकडं तिकडं लक्ष देऊ नका. सावध व्हा. अभ्यास ग्राउंड, अभ्यास ग्राउंड ह्या 2 गोष्टी व्यतिरिक्त तिसऱ्या गोष्टीला आता तर थारा देऊ नका. कारण निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे आलेल्या वेळेचा काय करा? फायदा करा. अभ्यास करा. तुमचं टार्गेट तुम्हालाच पूर्ण करायचंय. तुमचं टार्गेट तुझा मित्र पूर्ण करणार नाही, हे लक्षात ठेव. पुन्हा विचारायला नाही पाहिजे तुझं कसं काय झालं नाही, तू कसं काय राहिला, तू मग पुन्हा वेटिंगला आहे म्हण, 1 मार्कानं सहजच प्रश्न चुकला म्हण. तुझं कोणही खरं धरत नाही. कारण या समाजाला, तुझ्या गल्लीला, तुझ्या ठिकाणी बसतो, तुझ्या शेजारी बसणाराला तुझा रिझल्ट पाहिजे असतो, हे लक्षात ठेव. जय हिंद, जय महाराष्ट्र.